ख्रिस्ती समाजाने भूमापन क्रमांक 282 मधील जागेची स्मशानभूमीसाठी मागणी केली आहे. मात्र त्या जागेचा कच्चा पट्टा माझ्या वडिलांना 1950 मध्ये मिळाला आहे. त्यावर मी मोठी मुलगी म्हणून त्याचे जमिनीवर शेती करीत असून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे, अशी माहिती टाडाळा येथील सिंधुबाई मारुती वाडगुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. गेल्या 50 वर्षापासून आम्ही त्या शेतजमिनीचा पक्का पट्टा मिळावा यासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहोत. मूल येथील भूमापन क्रमांक 282 मध्ये आराजी 1.59 हेक्टर सरकारी जमिनीपैकी आराजी 1.20 हेक्टर जमिनीवर सन 1950 पासून अतिक्रमण करून वाहिती करीत आहोत. तसेच उत्पन्न घेऊन उदरनिर्वाह करीत आहोत. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्या जमिनी व्यतिरिक्त मला दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. नुकतेच ख्रिस्ती समाज बांधवांनी त्या जागेची संदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला धक्का बसला. उमा नदीच्या काठावरील स्मशानभूमी आणि संतवाडीजवळ असलेली ती जागा माझे वडील पत्रू हरकोवाळे यांच्या नावाने कच्चा पट्टा म्हणून आहे. काही भाग संतवाडीत गेला आहे. प्रशासनाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार तलाठी कार्यालयाने 2015 मध्ये मोका चौकशी केली आहे. त्यामुळे आम्हाला स्थायी पट्टा मिळावा अशी मागणी सिंधुबाई वाडगुरे यांनी केली. पत्रकार परिषदेला त्यांचा मुलगा कैलास मारुती वाडगुरे उपस्थित होता. मी आज पत्रकार परिषद येथे शासनाचा जे स्मशानभूमीची जे जागा आहे, संतवाडी जे ख्रिश्चन जे धर्म आहे त्यांनी जे 282 जो भूमापन क्रमांक 282 ची जागा जी मागणी केलेली आहे, त्या जागेवर माझे आजोबा 1950 पासून वहिवाट करून त्या जमिनीचा वहिवाट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि ते मृत्यू झाले. त्यानंतर मी त्यांचा नातू आणि ही माझी आई, त्यांची मोठी मुलगी सिंधुबाई मारुती वाडगुरे आम्ही त्या जमिनीची वहिवाट करत आहोत. आमच्या आजोबाला 1978 मध्ये कच्चा पट्टा शासनानं दिला आहे. त्यासंबंधी आम्हाला आता स्थायी पट्टा मिळवून द्यावा, शासनाला आमची अशी मागणी आहे. आम्हाला त्या संबंधी त्या जमिनीचा 282 जो भूमापन क्रमांक आहे 282 त्याचा 1.20 आमचा आराजी आहे, त्याचा स्थायी पट्टा देण्यात यावा.